नमस्कार. आज मी आपल्या सर्वांसमोर घेऊन आलो आहे आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान छत्रपती शिवाजी महाराज. ज्या लोकांच्या मनामध्ये गुलामगिरी भिनलेली होती त्या सर्वांना यातून मुक्त करण्यासाठी एका तेजमय सूर्याचा जन्म झाला. तो दिवस म्हणजे 19 फेब्रुवारी 1630. वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी शिवरायांनी हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली. त्या काळात स्वतंत्र साम्राज्य निर्माण करण्याचे स्वप्न बघणे हे सुद्धा मुंगीने हत्तीशी झुंज देणं होतं. लढवय्या बाणा तर प्रत्येकातच होता, परंतु तो वापरला जात होता दुसऱ्यांसाठीच. आदिलशाह, निजामशाह यांच्यासारख्यांसाठी लढत असत मराठा सरदार. वतनासाठी चाकरी करत असलेल्या समाजामधून, लोकांमधूनच एक स्वतंत्र विचाराचा झुंजार नेता एक मुठीत सर्व मावळ्यांना घेऊन त्यांना स्वतंत्र साम्राज्याचं, आपल्या सर्वांच्या स्वतंत्र राज्याचं स्वप्न दाखवणारा नेता उदयाला आला. त्यांचा इतिहास आपण लहानपणापासूनच ऐकत आलो आहोत, वाचत आलो आहोत. शाहिस्तेखानाची बोटं कापणं असो, अफजल खानाचा वध असो, पन्हाळ्याहून सुटका असो, पुरंदरचा तह असो, सुरतेवर स्वारी असो, आग्र्याहून सुटका असो, असे अनेक प्रसंग आहेत जे आपल्याला प्रेरणा देतात. अडचणींवर मात कशी करायची हे शिकवतात. प्रत्येक वेळ सर्व संपले आहे असे वाटेल तीच वेळ असते नव्यानं उभारी घ्यायची, आणखी भक्कमपणे अडचणींवर मात करायची. हे छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रत्येक वेळेस, प्रत्येक प्रसंगातून आपल्याला दर्शवलं आहे. प्रत्येकाला स्वतःची लढाई स्वतःच लढावी लागते. आपण सर्वांनी इतिहासात वाचले आहे की अलेक्झांडर, नेपोलियन बोनापार्ट, चंगेज खान, अहमद शाह अब्दाली, मुघल, इंग्रज, डच, पोर्तुगीज ह्या सर्वांचं ध्येय होतं लोकांवर राज्य करायचं, दुसऱ्यांच्या साम्राज्यावर हल्ले करून त्यांच्या देशातील संपत्ती जमा करायची, त्यांना आपल्या आधिपत्याखाली आणायचं आणि तेथील प्रजेवर अन्याय अत्याचार करायचा, तेथील लोकांना गुलामासारखी वागणूक द्यायची. परंतु शिवाजी महाराज असा एकमेव राजा होऊन गेले. त्यांनी रयतेच्या कल्याणासाठी साम्राज्य उभारलं. त्यांनी आपल्या लोकांसाठी लढाई केली, त्यांना योग्य जीवन देण्यासाठी प्रयत्न केले. म्हणून तर म्हणतात, राजशाहीचे नाव जरी स्वराज्याची ग्वाही होती, राजशाहीचे नाव जरी स्वराज्याची ग्वाही होती, लोकशाहीस प्रेरणा देणारी शिवरायांची शिवशाही होती, लोकशाहीस प्रेरणा देणारी शिवरायांची शिवशाही होती. धन्यवाद.